त्यांच्या आयुष्यालाही फरक पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये पण काय काय करायचं हे थोडस गडबड आहे. याच्यातून संदेश हा घ्यायचा आपण की बाबा रे संघर्ष तर अटळ आहे आणि आपली टीम बसली आहे, तर आपण बिईंग अ लीडर भले 1000 वेळा ऐकलेलं असो, ते त्या टीमला लीड करण्यासाठी कानात प्राण आणून ऐकतोय हा अभिनय तरी करणं गरजेचं आहे त्या लीडरला. एवढी पण बऱ्याच लोकांना हे नसते. आणि झूमचं एक असं आहे की लोकांनी व्हिडिओ ऑन केला नाही तर तो खरोखर पाहतोय की तिकडे चालू करून बाथरूमला गेलाय की आणि कुठे गेलाय हे सांगू शकतो. किंवा तंगडीवरती कोण झोपलाय. स्काय इज द लिमिट आहे. आणि हे लोक चांगले कपडे मस्त एकदम चांगल्या पोशाखामध्ये चांगल्या कार घेऊन हे लोक आले आणि मस्त बोलतायत यार. एन्जॉय करतायत. हा एन्जॉय करतायत. चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहतोय. लोक यांच्यासाठी एवढ्या टाळ्या मारतायत, शिट्ट्या वाजवत आहेत यार. असं आपल्या आयुष्यात कधी घडेल. नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री अनेक बेरोजगारांसाठी एक वरदान ठरत चालली आहे. रोजगार कमी आहेत, सरकारी नोकऱ्या कमी आहेत, म्हणून फक्त रडत बसण्यापेक्षा उत्पन्नाचे मार्ग कोणते आहेत हे शोधणं आपल्या सर्वांचं काम आहे. मग उत्पन्नाचे मार्ग विविध प्रकारचे आहेत आणि त्या त्या मार्गावर काम करून अनेक लोकांनी यश संपादन केलंय. त्यात एक प्रमुख इंडस्ट्री म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या अनेक मराठी लोकांनी आपला ठसा उमटवलेला आहे, आपलं आयुष्य बदलवून टाकलेलं आहे. अगदी शून्यातून निर्माण करून आज त्यांनी त्यांचं स्वतःचं एक विश्व निर्माण केलेलं आहे. अशा अनेक लोकांपैकी काही लोकांना तुमच्या समोर आणून त्यांचा जीवन प्रवास उलगडवून दाखवण्याचा प्रयत्न नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGF करते. संघर्ष ते यश अथक प्रवास या सदराखाली आम्ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लीडर्सना आपल्या समोर आणतो. त्याचप्रमाणे तुमच्याच आग्रहा खातर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षण प्रोव्हाइड करणाऱ्या अनेक प्रशिक्षक व्यक्तींना आपल्या समोर आणतो. शिवाय डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री सुरू करणाऱ्या मराठी कंपनी मालकांच्या पण तुमच्या समोर आम्ही मुलाखती सादर करतोय. त्याच कडीचा एक भाग म्हणून आजची मुलाखत डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये साधारण 16-17 वर्षापूर्वी सुरुवात करून चांगलं यश संपादन करून रुची असल्यामुळे प्रशिक्षक या वर्गाकडे वळलेल्या अशा एका महान व्यक्तीला आज आपल्या समोर आणताना मला विशेष आनंद होतोय. त्यांचं नाव आहे श्री दिनेश भोईर सर. तर जास्त वेळ न घेता त्यांचा जीवन प्रवास आपण त्यांच्याच तोंडून उलगडून पाहूया आणि त्यांच्याशी मनसोक्त मनमुराद गप्पा मारूया. तर स्वागत करूया श्री दिनेश भोईर सर यांचं. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. तुम्ही व्यस्त शेड्यूल मधून सुद्धा आमच्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचे आणि नॉलेज गेन फाउंडेशनचे पण मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. सर, प्रथेप्रमाणे एक नेहमीचा प्रश्न आमचा सुरुवातीलाच असतो, तो म्हणजे तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये साधारण 16-17 वर्षापूर्वी आला, पण या इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी प्रत्येक जण काही ना काहीतरी रोजीरोटीसाठी करत असतो. या इंडस्ट्रीत कुणाच्या ना कुणाच्या तरी माध्यमाने येतो माणूस आणि मग त्याचा प्रवास सुरू होतो. यश अपयश पचवत तो पुढे जातो. आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ह्या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तुमचं रोजीरोटीचं काय साधन होतं, म्हणजे तुम्ही या व्यवसायात येण्यापूर्वी नेमकं काय करत होता, थोडक्यात आमच्या प्रेक्षकांसाठी त्याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर बरं. मला सांगायला आवडेल सर, 2007 ह्या साली मी ज्यावेळी या इंडस्ट्रीमध्ये आलो, याच्या अगोदर माझा हॉटेल होता, एक छोटासा हॉटेल होता, सोबत पानचं दुकान होता, ज्याला पाण्याची टपरी आपण असं बोलतो. तो व्यवसाय माझा खूप चांगल्या पद्धतीने आणि जोरात चालायचा. तर त्याच वेळी काही मित्र या सिस्टम मध्ये, या इंडस्ट्रीमध्ये त्या लोकांनी पाऊल ठेवलेलं, सुरुवात केलेली कामाची. आणि त्याच्यातला एक माझा जवळचा मित्र लहानपणापासूनचा, तो मला सांगत होता की तुला एक एक्स्ट्रा इन्कम आली तर आवडेल का,
तुला माझ्यासोबत काम करायला आवडेल का? तर मी माझ्या कामात एवढा व्यस्त होतो, वेळच नव्हता की माझ्याकडे वेळच नव्हता. खूप मी बिझी होतो, खूप कामात व्यस्त असल्यामुळे मला असं व्यवसाय करायचा असं काही विशेष हे नव्हतं. मला काय पाहिजे होतं की असं एखादं काम पाहिजे ज्या कामातून मला भरपूर मोकळा वेळ मिळेल, फिरून काम करता येईल आणि त्याच्यात चांगला पैसाही मला मिळावा आणि हवी तेव्हा सुट्टी घेता येईल. आणि हवी दिवस सुट्टी घेता येईल. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट होता त्यावेळी. असं आहे. तर 2007 साली माझ्या एका मित्राने मला या इंडस्ट्रीविषयी सांगितलं, समजावलं. एका सेमिनारला, एका प्रोग्रामला त्यांनी मला बोलावलं, आमंत्रित केलं. तर मी विचार केला अशा बऱ्याचशा प्रोग्राम, असे बरेचसे मीटिंग्स अशा होतच असतात, मला लांबच उभं राहू. जर काही चांगलं असेल तर आपण ऐकू, नाही तर मागच्या मागे आपण कल्टी मारूया. पण ज्यावेळी प्रोग्रामला गेलो तर एकतर गर्दी खूप, तर मला त्याचा एक पहिला प्रभाव पडला की यार एवढी लोक आहेत म्हणजे काहीतरी चांगलं असेल, आपल्या जाण्याने काही फरक पडणार नाही, लोक तर इथे आहेत. दुसरा मुद्दा, पूर्ण त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन ऐकल्यानंतर मला त्याच्यात खूप काही जास्त काही समजलं नाही, कळलं नाही. एक गोष्ट मला समजली त्याच्यामध्ये की यार इथं आठवड्याला लाखभर रुपये येणार आहेत, घेणारे लोक दिसतात. आठवड्याला 1,00,000-1.5 लाख रुपये कमवणारी लोक आहेत तिथं. हा एक मुद्दा मला आवडला. आणि सगळ्यात आवडता जो पॉइंट होता माझा की हा व्यवसाय फिरून करायचा आहे. आणि माझ्या व्यवसायामध्ये मला एका जागेवरतीच त्यावेळी थांबायला लागायचं. मीच मालक असल्यामुळं मला सगळी कामं भरपूर करायला लागायची, कारण छोट्या व्यवसायामध्ये आपले नोकर हे आपले मालक असतात. असं आहे. तर त्यामुळे त्या सिस्टमला कुठेतरी मी थोडासा कंटाळलो आणि मला चेंज हवं होतं. तुमच्या धंद्यात पैसा मिळत होता, तुम्ही जो करत होता? खूप चांगला आणि जबरदस्त पैसा यायचा. भरपूर पैसा यायचा आणि भरपूर आम्ही एन्जॉय करायचो. खरं म्हणजे पैसा एन्जॉय करायचो. पैसा म्हणजे चांगला पैसा यायचा. असं म्हणजे पैशाने ते कष्ट जाणवत नव्हते, पैसा पण वेळेचा प्रॉब्लेम होता. वेळेचा तो माझे कधी मित्र कुठं, कधी तिरुपती बालाजीला गेले दर्शनाला, कधी गोव्याला गेले, पिकनिकला गेले, कधी कोण आमचे नातेवाईक कुठे चालले लग्नाला चाललो, तर मी माझ्या दुकानावरती आहे, मी माझ्या व्यवसायावरती. व्यवसाय सोडून कुठे जाता येत नव्हतं. आणि कधी कुठे गेलो मधूनच तर विचारायचे माझा गल्ल्यावर कोण बसलाय. म्हणजे टाइम फ्रीडम नव्हतं, पैसा येत होता परंतु वेळेचं स्वातंत्र्य नव्हतं त्यावेळी. आणि ते तुम्हाला जास्त खटकत होतं. ते खटकायचं मला मध्ये मध्ये. असं मी थकून जायचो. सकाळपासून आम्ही संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत कस्टमर यायचे, ग्राहक यायचे, तर थकून जायचो कधीतरी. आणि मी विचारायचो का दिनेश आयुष्यभर तू हेच करणारस का? तर त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट जास्त जाणवली. ती गोष्ट मला जाणवली की यार सगळ्या कॅटेगरीची लोक इथं पैसे कमवत आहेत. चांगले क्वालिफाईड लोक पण पैसे कमवत आहेत, आणि मिडल क्लास म्हणजे मीडियम वाले पण आहेत, आणि एकदम कमी शिकलेले लोक पण खूप चांगला पैसा इथं कमवत आहेत. तर मग मी विचार केला की मी का नाही कमवू शकत, मीही कमवू शकतो. काय एवढं विशेष काही नाही याच्यामध्ये, करू आपण. कारण सगळेच करत होते, सगळ्या कॅटेगरीचे लोक करत होते. तुमचा जो वैयक्तिक व्यवसाय होता त्याच्या उत्पन्नाला मर्यादा असेल ना? म्हणजे जसं हे आठवड्याला 1 लाख म्हणजे महिन्याला 4-5 लाख रुपये, 4-5 लाख, आणि ते तुमच्या धंद्यात मिळण्याची शक्यता होती? नाही, माझ्या धंद्यामध्ये मिळण्याची म्हणजे पैसे मिळत होते पण एक मर्यादा होती, लिमिट होती. त्याला क्रॉस करून पुढे जाता येणार, पुढे जाऊ शकत नव्हतो. आणि त्यावेळी एक्सपान्स एवढं काही माझ्या डोक्यात तो विषयच नव्हता. त्यावेळी एवढी माहिती नव्हती मार्केट विषयी. सीमित माहिती असल्यामुळे सीमितच विचार करायचो की नाही एवढं काही आपण करू शकत नाही. कारण तोच एक व्यवसाय सांभाळता माझ्या आपल्या मराठीमध्ये सांगितलं जातं ना, नाकी नऊ आलेली, असा विषय त्यावेळी व्हायचा. असं आहे. आणि वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. त्या सेमिनारमध्ये तुम्हाला लक्षात आलं की यार इथे खूप म्हणजे स्काय इज द लिमिट आहे. स्काय इज द लिमिट आहे. आणि हे लोक चांगले कपडे, मस्त एकदम चांगल्या पोशाखामध्ये, चांगल्या कार घेऊन हे लोक आलेले आणि मस्त बोलतायत. यार आपण एन्जॉय करताय. एन्जॉय करताय, चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहतोय. लोक यांच्यासाठी एवढ्या टाळ्या मारतायत, शिट्ट्या वाजवतायत. यार असं आपल्या आयुष्यात कधी घडेल, आणि घडलं तर खूप चांगलं होईल. असं त्यावेळी एक मस्त वाटलं की छान आहे, वेगळं वाटलं. आणि त्यामुळे तुम्ही त्या व्यवसायाकडे आकर्षित झाला. अच्छा. मग तुम्ही त्या ह्याच्यामध्ये एक डायरेक्ट सेलर म्हणून तुमचा प्रवेश झाला. तो जो काही प्लॅन तुम्ही पाहिला असेल त्यावेळेला तुम्हाला
त्यावेळेला तुमचं डायरेक्ट सेलिंग या इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता? भले तुम्हाला पॉझिटिव्ह झाला, पण हे मेंबर बनवायची स्कीम आहे, चेन सिस्टम आहे, अमुक आहे तमुक आहे, असं काही होतं का तुमच्या डोक्यात? त्यावेळी एवढं काही माझ्या डोक्यात नव्हतं खरं तर. त्यावेळी मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात तो व्यवसाय डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आलेली. तर त्यावेळी तुमच्या सुदैवाने तुम्ही सुरुवातीलाच सकारात्मक दृष्टीने त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून मी सुरुवात केलेली आहे. मला त्याचं कारण तुमच्या पूर्वीच्या व्यवसायाला आपण श्रेय देऊया का? जे त्याच्यात मिळत नव्हतं ते याच्यात मिळते म्हणून तुम्ही सकारात्मक झाला, म्हणजे टाइम फ्रीडम असं बोलायला हरकत नाही. आणि ती माझ्या आयुष्यातली पहिलीच कंपनी. मला त्यावेळी मी नवीन असल्यामुळे मला असं वाटायचं कदाचित अख्ख्या दुनियेत ही एकच कंपनी असेल. बरोबर आहे, नवीन माणसाला प्रत्येकाला वाटतं. पण मग तुम्ही आलात, तुम्ही तो जो काय डायरेक्ट सेलिंगचा प्लॅन बघितला असेल, नेटवर्क बिल्ड करायला सुरुवात केली. मग सुरुवातीला ते प्लॅन बघितल्यानंतर आपल्याला एक असं वाटतं ना, यार आपले एवढे मित्र आहेत, आपण एवढं मित्रांसाठी करतो, मित्र आपल्यासाठी करतात, आपण जाता जाता 5-50 लोकांना जोडू, म्हणजे जोडण्याची एक डोक्यात हे असते. तुमचा अनुभव काय या बाबतीतला? म्हणजे तसाच आला चांगला की ते सगळं भ्रमनिराश झाला पहिल्याच ह्याच्यात? असं छान प्रश्न विचारलात तुम्ही. तर त्यावेळी एकदम मी नवीन असल्यामुळे होश कमी आणि जोश खूप जास्त होता. आणि निगेटिव्हिटी लोक नाही बोलतात हे काय आपल्याला काही त्यावेळी माहितच नव्हतं. हा बोलतायत एवढंच मला माहित होतं, कारण मी ज्यावेळी मला व्यवसाय दाखवला आणि त्यांनी प्रोडक्ट दाखवले आणि त्यांनी सांगितले एवढे पैसे दिले की हा तुमचा प्रोडक्ट मिळाला, आणि लोक अशी जुळत जातात. आणि अगोदरच आमच्या गावातली काही चांगली मंडळी तिथं टाईप झाली. तर मी विचार केला यार हे मस्त आहे, आपण चालू करू, आपोआप होणार आहे. आपोआप होणार आहे. तर मग जसं सरांनी मला बेसिक ट्रेनिंग दिलेली का तुम्ही आता सुरुवात केलेली तर तुमचे काही ड्रीम्स पाहिजे, काही स्वप्न आहेत का, ती जर तुम्ही थोडी पेजवरती लिहून ठेवली तर बेटर असेल. आणि मग त्या स्वप्नांच्या दिशेने जर तुम्हाला काम करायचंय, कष्ट करायचंय, तर तुम्हाला तुमच्या काही प्रॉस्पेक्टची, तुमच्या गेस्टची, ज्यांना तुम्हाला व्यवसायामध्ये घ्यायचंय त्यांची एक तुम्ही लिस्ट बनवा. तशी मी लिस्ट बनवली. आणि लकीली मी ज्यावेळी लोकांना आमच्या आजूबाजूवाल्यांना सांगितलं तर सुरुवातीची 3-4 लोक पटापट जॉईन झाली त्यावेळी. तर माझा जो जोश होता, गुडविल होतं, माझं फेस व्हॅल्यू होती. आणि माझा जो जोश होता तो जरा एकदम डबल झाला की यार हे मस्त आहे. असं आहे, ती सुरुवात तशी होती. चांगली गोष्ट आहे. असं आहे. पण मग तो टेम्पो कायम राहिला की पुढे काही वास्तवाशी सामना झाला, रियालिटीशी सामना झाला? बघा, असं सांगितलं जातं की प्रत्येक यशस्वी माणसाला एक तर सुरुवातीला संघर्ष करावा लागेल. सुरुवातीला नाही झाला तर त्याला मध्यांतरी संघर्ष करावा लागेल, मिडेलला मध्ये नाही झाला तर मग त्याला शेवटी संघर्ष करावा लागेल. पण संघर्ष हा असेलच, अटळ आहे, 1000% अटळ आहे. तो माझा सुरुवातीलाच झाला आणि एवढा जबरदस्त संघर्ष झाला की मी इमॅजिन केला नव्हता. माझ्या ट्रेडिशनल व्यवसायामध्ये खूप चांगला माझा सेटअप होता. गिराईक स्वतःहून चालत यायची आणि स्वतः आम्ही त्यांना सर्व्हिस देऊन अक्षरशः थकून जायचो, एवढा त्याचा फ्लो होता, मस्त होता. पण ह्या व्यवसायामध्ये इतके संघर्ष यायला सुरुवात झाली त्यावेळी कुठेतरी असं मला जाणवलं की इंडस्ट्रीमध्ये येऊन चूक केली असं वाटलं. पिरियड येतो तसा. चूक केली असं वाटलं की जो माझा व्यवसाय होता तोच मी कंटिन्यू करायला पाहिजे होता. आणि त्यावेळी जो संघर्ष आला तो इतका जबरदस्त संघर्ष आला. परंतु धन्यवाद देईन ईश्वराला की तुमच्यासारखे सिनियर लिडर्स होते त्यावेळी, खूप चांगलं मार्गदर्शन करायचे. ते नेहमी सांगायचे की जो टिकेल तोच शिकेल, जो शिकेल तोच टिकेल, आणि जो शिकेल तो लाखो करोड रुपये याच्यातून कमवेल. तर हा जो ट्रेनिंग जो पार्ट होता तो मला खूप त्याच्यामध्ये शिकायला मिळालं की यार टिकणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे, संघर्ष करणं गरजेचं आहे. संघर्ष से आदमी महान बनता है, बरोबर का नाही? तुम्हाला जर हिऱ्यासारखं चमकावं लागेल तर त्या हिऱ्याला पैलू पाडताना जे त्याला जो त्या हिऱ्याला त्रास होतो तो तुम्हालाही त्रास होईल, बरोबर का नाही? आणि मग चिन्हे हातोडी जब तक बोले पडेगी तब तक पत्थर भी भगवान नाही होगा. या प्रत्येक सेमिनारला, प्रत्येक ट्रेनिंगला वारंवार हे सांगितलं जायचं. आणि ह्या गोष्टी वारंवार कानावर पडल्यामुळं हॅमरिंग झालं आणि एक गोष्ट फायनल झाली की संघर्ष हा आपल्याला करावाच लागेल जर यशस्वी व्हायचंय तर. आणि टिकून राहिलो तर आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यातून यश हे हमखास मिळणार आहे, हा एक संदेश तुम्हाला रुजला. आणि मग तशी मेहनत कंटिन्यू करत गेलो. कोणताही सेमिनार मी चुकवला नाही, ट्रेनिंग चुकवली नाही. आणि जिथं मी माझा पहिल्यापासून सिद्धांत आहे की जे एकदा का मी जर सांगितलं की मी येतोय तर मी जाणार, असं आहे.
मी प्लॅन घेणार आहे तर मग मीच प्लॅन घेणार. मग हे सगळं करत असताना तुमचा मूळ व्यवसाय जो आहे तो डिस्टर्ब झालाच असेल ना थोडासा, तो त्याला काही सिस्टमवर आणला तुम्ही किंवा कोणी पर्यायी माणूस उभा केला किंवा कोणाला हस्तांतरित केला वगैरे असं काही केलं? नाही, मी काय केलं का मी अक्षरशः त्याला खरं सांगू का तुम्हाला, मी कंटाळलेलो. अच्छा. तर मी काय विचार केला की ना हे आपण करायचंच नाही आता, कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये मला एवढा पैसा दिसला. तर मी कसं कॅल्क्युलेशन केलं की आठवड्याला जर 1,30,000 आले तर महिन्याला 5,20,000 होतील, एका वर्षाला 60 लाख रुपये होतील. 60 लाख रुपये मस्त पैसे आहेत ना. हो, खूप चांगले पैसे आहेत आणि आपण खूप चांगलं आयुष्य जगू शकतो. पण त्यावेळी हे मला माहित नव्हतं की आपण मल्टिपल आयडीने पण हे करू शकतो आणि त्याच्यापेक्षा तिप्पट कमवू शकतो की बाबा 1,80,00,000 रुपये कमवू शकतो. हे नंतर मला समजलं ट्रेनिंग मध्ये, आमच्या सिनियर बऱ्याचशा गोष्टी समजावल्या. तर मग मी अजून तिथं जास्त लक्षपूर्वक कामाला सुरुवात केली आणि जास्त डिवोशननी काम करायला मी सुरुवात केली. असं आहे. अच्छा. मग तुम्ही तो व्यवसाय जवळपास सोडूनच दिला आणि मग तुम्ही फुल टाइम याच्यावर पूर्ण वेळ. जेव्हा फ्रस्ट्रेशन आलं तेव्हा तुम्ही प्रशिक्षणात जेव्हा स्वतः रुजू झाला तेव्हा ते फ्रस्ट्रेशन दूर व्हायला मदत झाली? 100% सर. कारण कसं आहे माहितीये का, म्हणजे नव्याने उभारी मिळायची. आणि एक आजारी माणूस असतो ना, त्याला एका चांगल्या डॉक्टरकडे इंजेक्शन, गोळ्या, औषधं आणि डॉक्टरचा चेहरा, डॉक्टर पहिला सांगत अरे काय झालं तुला. याच्यातून संदेश हा घ्यायचा आपण की बाबा रे, संघर्ष तर अटळ आहे, फ्रस्ट्रेशन येणार, वैफल्य येणार, संघर्ष झाल्यानंतर, अपयश आल्यानंतर, पण त्याच्यावरचं उत्तर पुन्हा पुन्हा आपल्याला त्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्येच मिळणार आणि आपल्या त्या ऍक्टिव्ह अपलाईन कडून आपल्याला वारंवार मिळणार. आमच्या सिनियरने एक सांगितलेलं मस्त, दिनेश इसमें आपको टिकना है और टीका लेते रहना है. बरोबर आहे. हर हफ्ते आपको टीका बुद्धीला पोलिओ व्हायचा. बुद्धीला पोलिओ व्हायचा. आणि ईश्वर कृपेने त्यावेळी खूप चांगल्या ट्रेनिंग्स, चांगले ट्रेनर्स पण मी त्यांना ऐकायला, त्यांना फॉलो करायला सुरुवात केली. त्याच्या जिथे जिथे ट्रेनिंग्स असायच्या मी आवर्जून जायचो. म्हणजे मला सांगायला आनंद आहे आणि गर्व पण आहे का आय थिंक मला असं वाटतं मी एक 20-25 लाख रुपये मी माझ्या माइंडवरती खर्च केलाय ह्या मागच्या 15-16 वर्षात. आणि इथून मला एक समजलेलं आहे 20-25 लाख रुपये तुम्ही तुमच्या माइंडवरती, तो 16 वर्षापूर्वीचे दिनेश होईल आणि 20-25 लाख रुपये खर्च झाल्यानंतरचे दिनेश होईल. त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झाला असेल ना. माणूस म्हणून 1000% सर. खूप नेतृत्व गुण विकसित झाले, माणूस म्हणून प्रगल्भ झाला, समाजात वावरण्याची आपल्याला एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली असेल. म्हणजे त्या 20-25 लाख रुपये तुमचे योग्य कारणे लागले असं तुम्हाला? खरंच खूप चांगला माझ्यामध्ये, म्हणजे मी जो पूर्वीचा दिनेश होता तो अक्षरशः एक प्रकारे तो निघून गेला या दुनियेतून, या शरीरातून. आता हा एकदम वेगळा नवीन दिनेश आहे. नवीनच मी माझ्याशीच मला नव्याने भेटलो असा विषय झाला. पूर्वी मी देवाला मानत नव्हतो, भक्ती माझ्या मनामध्ये काहीच विषय नव्हता. परंतु या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुमच्यासारख्या सिनियर लीडर्स, सिनियर मार्गदर्शकांकडून मला शिकायला मिळालं की पुस्तक वाचणं पण खूप गरजेचं आहे. आणि पुस्तकं वाचून मस्तकं घडतात आणि घडलेल्या मस्तकापुढे जग हे नतमस्तक होत असतं. तर ह्या गोष्टी मला भावल्या आणि मी त्यावेळी सुरुवात केली. त्या पुस्तकांमधून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या की एक शक्ती आहे, ज्याने, या शक्तीने, त्या ईश्वराने, त्या निराकार प्रभूने ह्या पूर्ण जगाची निर्मिती केलेली आणि त्याच्या मार्फतच तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येणार असतात. सुख दुःख जे येतात ते त्यांच्या मार्फतच येतात. सुख आलं तर बोले तुम्ही एकदम खूप असं ओढू नका, आणि दुःख आलं तर तुम्ही एकदम जमिनीवरती पडून राहू नका. काम करत राहा, कष्ट करत राहा. त्याने जेही तुमच्या आयुष्यात आणलंय, तुमच्या मार्गात आणलंय, ते तुमच्या भल्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी, तुम्हाला तुमच्यामध्ये अजून चांगल्या व्हॅल्यू ऍड करण्यासाठी त्यांनी ते आणलेले. एक इथे गैरसमज होण्याची शक्यता आहे की 25 लाख रुपये डोक्यावर खर्च केले तर हे कुठे कर्ज काढून नाही खर्च केले किंवा काही आपली वस्तू विकून नाही खर्च केले. त्यांनी कमवलेल्या पैशातूनच आपल्या डोक्यावर खर्च केले आणि कमवलेल्या पैशाचा तो छोटासा हिस्सा होता. बरोबर आहे. म्हणजे तेवढे पैसे कमवले गेले. सुरुवातीला मला ज्यावेळी ट्रेनिंग
थोडंसं असं वेळ लागल्यासारखं झालं, मस्त चांगलं वाटायचं, सकारात्मक ते लोक सांगायचे, ऊर्जा निर्माण, हा एक ऊर्जा निर्माण व्हायची. तर बऱ्याचशा ट्रेनिंग सुरुवातीला अशा पण होत्या की त्यावेळी ट्रेनिंगची फी होती 5,000, 10,000, 15,000. तर त्यावेळी मी काम चालू केल्यामुळे माझा नेटवर्क एवढ्या स्पीडला नव्हता, तर पैसे नसायचे. मग मी काहीतरी विचार करायचो, काय करू. मग घरात एखादी जुनी सायकल दिसली, भंगार जी वापरत नाही आपण, चला ही भंगारवाल्याला द्या, तिला घरातून कमी करायची. अशा बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये केल्या, चांगल्या कामासाठी केल्या. हो, चांगल्या कामासाठी केल्या. माझ्या आईने पण मला खूप चांगला सपोर्ट केला. आज जे काही आहे त्या माऊलीमुळे मी आहे. तिने खूप चांगला मला सहकार्य केला. तिचा एक विश्वास होता की बाबा दिनेश काहीतरी करेल, आणि ईश्वर कृपेने तसं यश मला मिळालं. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट सेलर म्हणून तुमचा प्रवेश सुरू झाला. मग तुमचा कल प्रशिक्षण इंडस्ट्रीकडे कसा काय वळला? ॲज अ डायरेक्ट सेलर शिक्षक व्हावं, म्हणजे ट्रेनर व्हावं, असं का वाटेल? ट्रेनर व्हावं याच्यासाठी मला असं वाटलं की मी जसा हा प्रवास चालू केला डायरेक्ट सेलिंगचा, बऱ्याचशा गोष्टी मला सुरुवातीला खूप अपयश यायचं. तर मी थोडासा खचून पण जायचो. पण त्याच वेळी मला ट्रेनिंग मधून समजायचं की तुम्ही हा जर पुस्तक वाचला तर तुम्हाला ह्या गोष्टी समजतील, या पुस्तकावरती जर तुम्ही लक्ष दिलं, हा पुस्तक वाचला तर तुम्हाला या गोष्टी समजतील. तर खरोखर त्या पुस्तकाच्या माध्यमातून ना मला खूप काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या आणि नवीन उभारी मिळायची. आणि मी बघायचो की काही जे नेटवर्कर आहेत, जुने नेटवर्कर आहेत, ते जुन्या पद्धतीने, ट्रेडिशनल पद्धतीने ते लोक काम करायचे. जे येते, जेवढे येते तेवढंच काम करायचे. मी बघायचो त्या लोकांना की ट्रेनिंगचं सत्र चालू झालं की ते लोक बाहेर गप्पा टप्पा करायचे. बरोबर नाही सर? इथं काय त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या आयुष्याच्या अनुभवातून सांगतायत, आणि ते लोक मागे गॉसिप. नाही, आणि आपली टीम बसली आहे तर आपण बिईंग अ लीडर, भले 1000 वेळा ऐकलेलं असो, ते त्या टीमला लीड करण्यासाठी कानात प्राण आणून ऐकतोय, हा अभिनय तरी करणं गरजेचं आहे त्या लीडरला. एवढी पण बऱ्याच लोकांना हे नसते असं दिसतं. खरी बात आहे सर. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लोक बाहेर जाऊन बसतात आणि त्यांना वाटतं की माझी टीम आपोआप ते सगळं शिकेल आणि ती माझी टीम बसलेली आहे आणि मला बसायची काही गरज नाही. मंकी सी मंकी डू. हो, मंकी डू. दुसऱ्या वेळेला त्याचा लीडर बाहेर, याच्या अगोदर बाहेर असतो. बरोबर आहे ना. अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या, आवडलं तर त्याचा लाभ घ्या. हेच घरात होतंय का आई वडील टीव्ही बघत बसतायत आणि मुलांना सांगतायत तुम्ही जाऊन अभ्यास करा. बरोबर. आणि तिथं पण तेच लागू होतं सर, मंकी सी मंकी डू. मुलांना असं दिसतंय की मम्मी पप्पा टीव्ही बघतायत आणि आम्ही का अभ्यास करून काय ठेवलंय, मग आम्हाला पण टीव्हीच बघितलं पाहिजे. तुम्हाला असं जर वाटतं का तुमच्या मुलांनी खरोखर अभ्यास केला पाहिजे, तर तुम्ही ज्यावेळी ते अभ्यास करतायत त्यावेळी तुम्ही पुस्तक उघडून बसा. भले तुम्हाला तेवढा इंटरेस्ट नसेल, तेवढं तुम्हाला त्याची आवड नसेल, परंतु त्यांच्या भविष्यासाठी हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, खूप काही किमान अभिनय तरी करायला पाहिजे. किमान ऍटलिस्ट अभिनय तरी करा. आणि अभिनय करण्यापेक्षा जर तुम्ही ते वाचलात तर तुम्ही खरोखर वाचाल, कारण इतका सगळा खजिना या जगामध्ये पुस्तकांच्या रूपात आहे. आज मला सांगायला आनंद होईल सर, माझ्या घरी नियर अबाउट 4000 पुस्तक येतात. फार मोठं हे आहे ते. हा, ऍसेट आहे. आणि मला कोण विचारलं तुझ्याकडे काय खजिना आहे, तर मी तेच दाखवेन की हा माझा खजिना आहे. अगदी बरोबर. असं आहे. आणि मी आजही कुठेही गेलो, जसं आम्ही कोणत्याही मेट्रो सिटीमध्ये गेलो, कुठेही गेलो, तर मी ना पहिला पुस्तकं कुठे मिळतात हे शोधतो. आणि दर महिन्याला माझी ती 4-5 पुस्तकं मी घेतच असतो. कारण बाबा हा टॉपिक आहे, या टॉपिकवरती माझ्याकडे पुस्तक नाहीये, किंवा ह्याच टॉपिकवरती अजून नवीन पुस्तक आलंय, जसं सेल्सवरती नवीन पुस्तक आलंय, तो माझ्याकडे नाहीये, तर मी तो आणतो, वाचतो. डेफिनेटली आता जर तुम्ही पुस्तक लिहिला तर तुमचा 20-25 वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही तो त्याच्यात काहीतरी आपल्याला मिळतच, त्याच्यातून सारांश का असे ना काही ना काहीतरी मिळतोच. पुस्तकं कधीही नुकसान करत नाही. हा, आणि आपल्या काय बोलतो ना, आपल्या कुऱ्हाडीला धार लागली जाते ना, ती एक स्टोरी नाही का? बरोबर का? 2 लाकूड तोडे होते आणि दोघं सेम वेळेत काम करायचे, तेवढेच तास काम करायचे, परंतु 1 लाकूड तोड्या जास्त लाकडं तोडायचा. तर त्याला ज्यावेळी प्रश्न विचारला की तू एवढा कमी वेळात जास्त काम कसं करतो, तर त्यांनी सांगितलं की बोले माझ्याकडून एवढं काम होत नाही, तू काय एवढं करतोय,
तुझं कसं एवढं जास्त फास्ट काम होतंय, तर त्याने सांगितलं की प्रत्येक झाड तोडल्यानंतर मी माझ्या कुऱ्हाडीला धार लावतो. विश्रांतीच्या काळात मी धार लावतो. विश्रांतीच्या काळात मी धार लावतो. तू तुझ्या कुऱ्हाडीला कधी धार लावतो? शेवटची धार कधी लावली? तर तो त्याला आठवत नाही. हीच गोष्ट आपल्या KGF मध्ये सुद्धा आहे, एका छोट्याशा ह्याच्यामध्ये, आणि ते सत्य आहे. कारण धूळ साचते ना आपल्या स्मरणपटलावर. आपण जे काही वर्षापूर्वी शिकलोय ते तसंच्या तसं स्मरणात राहतं असं नाही ना. ती धूळ झटकणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी वारंवार जसं आपण ईश्वराला प्रेयर करायला जातो तसं आपण वारंवार फंक्शनला जाणं गरजेचं आहे, आणि स्वतःला तल्लख करून घेणं गरजेचं आहे. मग आता प्रशिक्षक होण्यासाठी म्हणजे केवळ तेच असतं असं नाही, एक आवड पण असतं, हॉट बटन असतं प्रत्येकाचं. मला 4 लोकांनी ऐकलं पाहिजे, मी 4 लोकांना ते वर्कशॉप घ्यायला लागलो तर मी 4 लोकांना घडवू शकलो पाहिजे, आणि ते माझ्या हातून घडावं ही एक इच्छा पण असते ना. तुम्हाला हॉट बटन म्हणजे तुमचा हॉट पॉईंट काय होता की बाबा मला प्रशिक्षक बनायचं आहे, जे बोलणार त्याच्यातून माणसं घडताना मला बघायचं आहे, माणसांना मला घडवायचं आहे, एक चांगले उत्कृष्ट एंटरप्रेन्युअर उद्योजक बनवायचं आहे, आणि त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा असावा असं पण काही जणांना वाटतं. तुमचं हॉट बटन नेमकं काय होतं ह्या प्रशिक्षक म्हणून येण्यामध्ये? मनापासून धन्यवाद. खूप छान आणि अतिशय उत्तम प्रश्न विचारलात, त्याबद्दल तुमचे आभार. पहिला तर मला एक अट्रॅक्शन आहे की जे लोक मार्गदर्शक आहेत, जे ट्रेनर्स आहेत, यांना सन्मान खूप चांगला, यांना सन्मानित केलं जातं, यांना सन्मान दिला जातो, त्यांना एक गुरुच्या नजरेने पाहिलं जातं. तर ते मला खूप चांगलं आवडतं, भावतं. दुसरं एक, मी मागच्या 15-16 वर्षामध्ये इतका गाढा अभ्यास केला असं मला वाटतंय की खूप चांगलं शिकलोय. तरी मी डेफिनेटली हे सांगेन की मला अजून या इंडस्ट्रीमधलं फक्त 5% कळतंय, कारण मी अजून जसं नाही का डॉक्टर लोक सांगतात माझी प्रॅक्टिस चालू आहे त्याच पद्धतीने. तर मी खरोखर एवढी पुस्तकं वाचलेली आहेत ना सर, तर खूप ज्ञान नॉलेज आयडिया भरपूर भरभरून आहेत. मग अक्षरशः इन्व्हिटेशन वरती मी तुम्हाला 100 आयडिया देऊ शकतो, क्लोजिंग वरती मी 100 आयडिया देऊ शकतो. अजून तुम्हाला तुमचे फंक्शन हिट करायचे, तुमचा प्रोग्राम सुपर हिट करायचा आहे, तुम्हाला एकदम अफलातून टीम बिल्ड करायची, तर याच्यावरती मी खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतो. कारण रियालिटीमध्ये मी ते ग्राउंड लेवलला केलंय. माझी बाईक नियर अबाउट मी 3.5-4 लाख किलोमीटर चालवलेली आहे फील्ड वर्कसाठी. नो डाऊट आता कार आहे माझ्याकडे, त्याच्या अगोदर पण एक सियाज गाडी होती, त्या पण जवळजवळ 3.5-4 लाख किलोमीटर, म्हणजे नियर अबाउट 8 लाख किलोमीटरचा प्रवास. म्हणजे ग्राउंड वर्क त्याचा प्रचंड अनुभव आहे. नॉट ओनली फॉर माय टीम, फक्त माझीच टीम नाही, तर मी क्रॉस टीमला पण सपोर्ट करायचो. त्यांच्या पण 1-to-1, त्यांचे पण सेमिनार, त्यांचे पण इव्हेंट असायचे, तर मी त्यावेळी ते इव्हेंट होस्ट करायचो. असं आहे. आणि खूप काही तुम्हाला त्या व्यासपीठाची आवड आहे, आणि लोकांच्या लाईफमध्ये खरोखर व्हॅल्यू ऍड करायला मला खूप आवडतं. कारण पण मग ही व्यासपीठाची आवड म्हणजे थोडासा मागे नाही तुम्हाला तुमच्या गावात, म्हणजे काही प्रोग्राम होताना किंवा हे करताना माईक ताब्यात घ्यायची ही पहिल्यापासून सवय आहे की याच्यात आल्यानंतर जास्त निर्माण? याच्यात आल्यानंतर ती जास्त निर्माण झाली. पूर्वी तुम्ही बुजरे होता? पूर्वी मी थोडासा लाजरा बुजराच होतो, एवढा काही समोर फ्रंटला जाऊन मी काही बोलायचो नाही. आता तुम्हाला रात्री 12 वाजता जरी उठवलं आणि माईक दिला तर बोला म्हटलं तासभर तुम्ही बोलू शकता. आता बोलायची आवड आहे आणि बोलण्यासारख्या काही गोष्टी आहेत आपल्याकडे, बॅक ऑफ द माइंड आहे, जेणेकरून सब्जेक्ट मिळाला की बस सुरू. म्हणजे तेवढं तसंही बोलता येईल. आणि मला लोकांच्या लाईफ ते पण खाऊ नाही आहे, सब्जेक्ट मिळाला तरी बोलायचं, आणि सब्जेक्ट वरती काहीतरी तुमच्याकडे चांगला मटेरियल पाहिजे, आणि बरोबर तेच बोलण्याने लोक बोर होऊन जातील. तुमच्याकडे नवीन काहीतरी पाहिजे, सातत्यपूर्वक. मी ह्या शब्दावरती विश्वास ठेवतो की तुम्ही ज्याही वेळा बोलणार ना, तर लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ऍड व्हायला पाहिजे, फरक पडला पाहिजे, काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, आणि ते बोलले पाहिजेत की खरोखर जेन्युइन काहीतरी त्यांच्या व्यवसायाला पूरक पाहिजे, आणि त्यांच्या लाईफला, त्यांच्या आयुष्यालाही पूरक पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये, पण काय काय करायचे हे थोडंसं गडबड आहे, कळत नाही. मग आता तुम्ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षक म्हणून नावारूपाला येत आहात. मग तुम्ही फक्त डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करताय की तुमची इच्छा पुढे कॉर्पोरेट कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या किंवा
दुसऱ्या काही इंडस्ट्रीज ज्याच्यामध्ये सल्लागार म्हणून असं काही करायची इच्छा आहे किंवा करताय त्याच्याबद्दल? सध्या प्रायोरिटीवरती प्रथमदर्शनी म्हणजे सध्या आम्ही डायरेक्ट सेलिंग मध्येच खूप चांगल्या लेवलला माझं काम चाललंय. प्रचंड पोटेन्शियल आहे ना डायरेक्ट, प्रचंड पोटेन्शियल आहे आणि खूप सारे लोक आहेत ज्यांना खरोखरच आयुष्यात काहीतरी करायचंय, आणि प्रॉपर सिस्टमचं नॉलेजचा अभाव असलेले पण बरेचसे लोक आहेत, खूप सारे लोक आहेत, त्यांना ते प्रोव्हाइड करणं आपलं कर्तव्य आहे. खूप सारे लोक आहेत सर, त्यांच्याकडे तो नॉलेज नाही, आयडिया नाही, भरपूर प्रचंड लोक आहेत. आणि राहिला प्रश्न कॉर्पोरेटचा, तर तिकडे पण माझी नजर नाही असं नाही, ते आज ना उद्या आम्ही ते पण करणार आहे, स्वतःला अपडेट करत तिकडे. आणि जे पण करायचं माझं असं ठरलेलं आहे, नेक्स्ट लेवलचं करायचं, काहीतरी चांगलं करायचं, अफलातून करायचं. इथेही काही कमी वेळ द्यावा लागत नाही, इथेही भरपूर खूप जास्त वेळ झाला. आणि त्यामुळे आता एक प्रश्न असा आहे की 2007 साली मला वाटतं तुम्ही सुरुवात केली, 2007 सालीचं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीतलं पदार्पण आणि 2025 सालीचं एखाद्या नवीन माणसाचं पदार्पण. पण मग ह्या 2007 ते 25, 17-18 वर्ष जी काही झाली आहेत, ह्या इंडस्ट्रीमधले कोणते बदल तुमच्या लक्षात आलेले आहेत ठळकपणे? म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला ते मला वाटतं डीडी प्रकार, डीडी असायचं त्यावेळी, तर हे असे जे काही टेक्निकल हे झालेले अपडेशन झालेले ते तुम्हाला कोणते असे जाणवले? खूप सारे जाणवले. पूर्वी काय डीडी लोकांकडून घ्यावा लागायचा, किंवा डीडी त्यावेळी आम्हालाही माहित नव्हतं की डीडी एक्झॅक्टली काय असतो तो, तर तो त्यावेळी आम्ही शिकून घेतला. आणि मग डीडीची सिस्टम चालली, मला वाटतं एक 5-6 वर्ष त्यावेळी चालली. त्याच्यानंतर मग ते आरटीजीएस आलं. मग आरटीजीएस ते पण तोही प्रकार त्यावेळी माहित नव्हता, मग तो समजून घेतला. एनईएफटी आलं, तो एक प्रकार आला. आणि आता अजून नेक्स्ट लेवलचे वेगवेगळे प्रकार चालू आहेत. 2014 नंतर बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा बरीचशी क्रांती झाली. ते युपीआय कार्ड आणि अमुक त्याचं फोन पे, गुगल पे, म्हणजे आता अधिक सोपं झालं नाही का? सोपं झालं. आणि सोशल मीडिया आल्यामुळं आता सध्याचं असं आहे का तुम्ही कोणती एक सिस्टम तुम्ही जर आणली तर तुम्ही खूप कमी वेळात खूप जास्त लोकांपर्यंत काय पूर्ण दुनियापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. झूम मीटिंग झाल्या, झूम मीटिंग तुम्ही सर्व प्रकार एका माणसाला सुद्धा प्लॅन दाखवू शकता, 10 लोकांना पण दाखवू शकता आणि 1000 लोकांना पण दाखवू शकता. आणि झूम मध्ये इथं बसून झुमरी तलेच्या माणसाला पण तुम्ही प्लॅन दाखवू शकता, जे पूर्वी शक्य नव्हतं. बरोबर. त्यामुळे वेळेची बचत झाली. परंतु जास्तीत जास्त आजही तसंच आहे की ज्यावेळी समोरासमोर बसून तुम्ही क्लायंटला ज्यावेळी तुमचा तुमचा बिझनेस प्रपोजल तुम्ही सांगणार, तुमची बिझनेसची आयडिया जी तुम्ही सांगणार, आणि त्याच्यामार्फत त्यांच्या लाईफमध्ये काय काय चेंजेस होणार आहेत, हे जास्त इम्पॅक्टफुल आहे, जास्त पॉवरफुल आहे, जास्त त्याचा रिझल्ट येतो. कारण समोरासमोर तुम्हाला त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचे हावभाव तुम्हाला अंदाज येतो. नेमकं तो माणूस काय सांगतोय, खरोखर त्याच्या कपाटात पैसे आहेत का नाही, हे तुम्हाला तिथे समजेल. झूम वर सांगू त्याचा इंटरेस्ट आहे की नाही. आणि झूमचं एक असं आहे की लोकांनी व्हिडिओ ऑन केला नाही तर तो खरोखर पाहतोय की तिकडे चालू करून बाथरूमला गेलाय की आणि कुठे गेलाय हे सांगू शकतो, किंवा तंगडीवरती करून झोपलाय माहिती नाही. बरोबर. असं पण हे होतं. असं म्हणजे त्याचे चांगले पण इफेक्ट आहे आणि वाईट पण असो. एक प्रश्न, एक वारंवार शब्दावली ऐकायला मिळते या इंडस्ट्रीमध्ये, अपलाईन. तर अपलाईन म्हणजे नेमकं काय आणि त्यांची काय कर्तव्य आहेत ह्या इंडस्ट्रीत, म्हणजे आमच्या नवीन लोकांसाठी जरा? अपलाईन 2 प्रकारचे असतात. एक अपलाईन असा असतो की ज्याच्या मार्फत तुम्हाला ही इंडस्ट्री आली, सिस्टम आली, तुम्ही या पर्टिक्युलर तुमच्या कंपनीमध्ये आलात, म्हणजे तुम्हाला स्पॉन्सर करणारा एक स्पॉन्सर तुमचा असतो. आणि एक असतो अपलाईन की ज्याला खरोखर त्याचं भविष्य उज्ज्वल दिसतं त्या कंपनी सोबत, त्या सिस्टम सोबत. तर ज्याला भविष्य उज्ज्वल दिसतो तो स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, जिम्मेदारी घेतो की नाही यार, मला माझी टीम बिल्ड करायची, टीम बनवायची आणि या टीमला पुढे घेऊन जायचंय. टीमला जिग जिगलर सांगतो, खूप प्रसिद्ध लेखक, की लोगों के अगर सपने साकार करोगे तो आपके सपने अपने आप पूरे हो जाएंगे. लोकांच्या स्वप्नांसाठी काम करा, लोकांना जे हवंय ते मिळवण्यासाठी काम करा, तुम्हाला ऑटोमॅटिक ते मिळेल जे तुम्हाला हवंय. मग अपलाईन मध्ये जो ऍक्टिव्ह अपलाईन असतो, ज्याला आपण बोलतो ऍक्टिव्ह अपलाईन, जो प्रत्येक मीटिंगला असेल, ट्रेनिंगला असेल, सेमिनारला येतो, सिस्टमवर येतो, त्याला फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला स्पॉन्सर करून सोडून दिला आणि तो घरी जाऊन झोपून राहिलाय तर तो ऍक्टिव्ह नाही, तो फक्त जस्ट तुमचा एक स्पॉन्सर आहे, इंट्रोड्युसर आहे. पण तुम्हाला खरोखर अचिव्हमेंट करायचे, पुढे जायचंय, काहीतरी नेक्स्ट लेवलचं तुम्हाला यश मिळवायचं, तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या ऍक्टिव्ह अपलाईनला
बऱ्यापैकी फॉलो केला. ऍक्टिव्ह अपलाईनला आम्ही फॉलो केलं. आमची टीम झाली ना, आमची टीम झाल्यानंतर आम्ही पण अपलाईन झालो ना. मग मला ऍक्टिव्ह अपलाईन व्हायचं आहे समजा. म्हणजे मग माझी बिईंग अपलाईन काय कर्तव्य आहे माझ्या टीमसाठी? खूप छान प्रश्न विचारला सर. बिईंग अपलाईन तुम्हाला काय करायचंय, तुमच्या अपलाईननी जे केलंय ते बऱ्यापैकी तुम्हाला कॉपी करायचंय. ओके. आणि कॉपी करताना तुम्ही फिल्टर पण करा काही गोष्टी, कारण तोही माणूसच आहे. आणि कळत न कळत त्यांच्याकडून पण काही चुका होऊ शकतात, चुकीचे शब्द गेलेले असतील, चुकीच्या त्यांच्या ऍक्टिव्हिटी असू शकतात. त्या तुम्हाला फक्त त्या फिल्टर करायच्या आहेत आणि ज्या त्यांच्या चांगल्या ऍक्टिव्हिटी आहेत, चांगल्या सवयी आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि काही तुम्ही स्वतः शिकून घ्या. चांगले चांगले प्रशिक्षक आहेत, चांगले चांगले ट्रेनर्स आहेत, चांगली पुस्तके आहेत, चांगले स्पीकर आहेत, यांच्याकडून तुम्ही त्या शिकून घ्या आणि तुम्ही वापरा. मी तुम्हाला एक गुरुमंत्र सांगतो. इस दुनिया में कुछ भी बनो, मुबारक है और बहुत आसान है. सबसे पहला इंसान बनो. इंसान बनना सबसे चैलेंजिंग चीज है. अगर आप सच्चे इंसान बनोगे तो आपकी टीम बहुत जबरदस्त बनेगी, बहुत पावरफुल बनेगी और आपके अचीवमेंट भी आएगी. फिर असं आहे. अच्छा, हे झालं अपलाईन बद्दल. डाऊनलाईन कोणाला म्हणतात, म्हणजे काय डाऊनलाईन हा पण एक शब्द आम्ही सारखा कानावर पडतो या इंडस्ट्रीमध्ये. डाऊनलाईन म्हणजे नेमकं काय? किंवा मी ज्यांना स्पॉन्सर केलंय ते तेवढेच डाऊनलाईन आहेत की त्यांच्या खाली वाढणारं नेटवर्क पण माझी डाऊनलाईन आहे? जो काय आपल्या आयडी पासून जो आपल्या खाली जेवढा पण नेटवर्क आहे टीम तो ती आपली टीम आणि ती आपली डाऊनलाईन आहे. बरोबर. त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, एक ऍक्टिव्ह डाऊनलाईन आणि एक शांत असलेले डाऊनलाईन. बरोबर का नाही? तर असं आहे की ऍज अ लीडर तुमचं काम आहे त्या लोकांना मोटिवेट करा, त्या लोकांना उज्ज्वल भविष्य दाखवा, त्या लोकांना सांगा की तुम्ही आमच्यासोबत काम केलं, सिस्टमला फॉलो केला तर किती कमी वेळात तुमच्या जीवनातले जे गोल्स आहेत, जे टार्गेट्स आहेत, जे अचिव्हमेंट्स आहेत ते तुम्ही करू शकता आमच्यासोबत. आणि त्यांना जर तुम्ही विश्वास देण्यामध्ये यशस्वी झालात आणि ते लोक ऍक्टिव्हली काम करायला लागले तर डेफिनेटली तुमची पण इन्कम होते. आणि ऍज अ अपलाईन तुम्हाला अजून एक सांगतो, बरेचसे अपलाईन मी असे बघितलेले आहेत, मला 1 करोड कमवायचे आहेत, मला 10 करोड कमवायचे आहेत. कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्हाला एवढे पैसे कमवायचे आहेत, व्हेरी गुड. याच्याऐवजी तुम्ही हे बोललं पाहिजे की माझ्या टीम मध्ये मला 10 लोक अशी उभी करायची आहेत ज्यांना मला 10 करोड रुपये कमवून द्यायचे, ज्यांना मला अचिव्हर्स करायचे. हे जर तुम्ही बोललात, थोडंसं तुम्ही तुमच्या इमोशनवरती थोडा कंट्रोल ठेवा, तर तुम्हाला बाय डिफॉल्ट ते सगळं मिळणारच आहे. ते बाय डिफॉल्ट मिळवून द्यायला मदत केली तर 100% मिळणार आहे. पण इथं काय आपली जी लोक आहेत त्यांना सगळं मी वाचक असतं. हा, खूप जास्त. आणि कधीतरी मीही होतो, मी पण होतो. मी काय असं एकदम आय एम अ हॉर्स ऑफ द डिफरंट कलर असं मी नाहीये. माझ्याकडून पण त्यावेळी चुका झालेल्या आहेत. परंतु आता मला हे समजलंय की आपली इथं बातच करायची नाही, आपल्या टीमची फक्त इथं बात करायची की सर तुम्हाला या 6 महिन्यात ही कार घ्यायची, त्यासाठी मी तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतो. सर आपण अशी टीम बनवू, सर असं स्ट्रक्चर आहे, असं प्लॅनिंग असेल, हे आपले ऍक्शन असेल, एवढे इव्हेंट आहेत, हे आपण केले की सर तुमचे अचिव्हमेंट एवढे होते. बऱ्याचशा पुस्तकांचं तुमचं म्हणजे पुस्तकांबद्दल तुम्ही फार आत्मीयतेने बोलताना आढळता आणि आता सुद्धा बोललात तुम्ही. तर अशा कोणती अशी एक 4-5 पुस्तकं आहेत जी प्रत्येक नेटवर्करच्या घरी असायलाच हवी, किंवा एक इंडिव्हिज्युअल माणूस म्हणून सुद्धा प्रत्येक घरात ती असायला हवी, अशी तुम्हाला भावलेली अशी कोणती 4-5 पुस्तकं तुम्ही सुचवा आमच्या प्रेक्षकांसाठी? एक चांगले लेखक आहेत रॉबिन शर्मा म्हणून, तुमच्या मृत्यूनंतर कोण रडेल, त्यांची काही चांगली पुस्तकं आहेत, ती तुम्ही आवर्जून वाचा. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात एक 60-70 असे टॉपिक्स असतात, धडे असतात. प्रत्येक धडा हा वेगळा असतो, परंतु प्रत्येक धड्यातून तुम्हाला खूप काही ना काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. विक्री व्यवसायामध्ये आहात, सेलिंग मध्ये आहात, तर फ्रेंड बॅडगर म्हणून एक रायटर आहेत, मैं सेलिंग में असफलता से सफलता तक कैसे पोहोचा. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की मला काही लोकांना अप्रोच करायला भीती वाटायची, माझ्या मनातली भीती मला थांबवायची, त्या भीतीवरती मी कृती कशी केली, त्या भीतीला दूर कसं सारलं. प्लॅन दाखवताना माझ्याकडून काय काय चुका व्हायच्या, ड्रेस कोड मध्ये माझ्या कशा कशा चुका व्हायच्या, मग ड्रेस कोड ज्यावेळी मी चेंज केला, सुधारलो, तर मला काय रिझल्ट आला. क्लोजिंगच्या वेळी मला कसं घाबरायला व्हायचं, मला कसं घाम यायचा, हा
मी क्लायंटला थोडा फोर्स करत नव्हतो, आणि फोर्स न केल्यामुळे क्लायंटचंही नुकसान व्हायचं आणि माझंही नुकसान व्हायचं. जसे एक लहान बाळ आहे आणि ते आता आजारी आहे, ते आजारी आहे, ते कदाचित त्या बाळाला माहित नाहीये, फक्त ते रडतंय, परंतु तुम्हाला माहिती आहे ना ते आजारी आहे, त्याला ताप आलाय, जे काही त्याला त्रास चालू आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला डॉक्टरकडे न्यावं लागेल आणि त्याला इंजेक्शन हा द्यावाच लागेल. आता इंजेक्शन द्यायला डॉक्टरलाही आवडत नाही आणि तुम्हालाही आवडत नाही आणि त्याही बाळाला आवडणार नाही, परंतु ते करावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात सेलिंगमध्ये, ज्या आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि मग डॉक्टर सेल्स अप्रोच कसा वापरायचा, बरोबर आहे. सवाली जवाब आहे, हा एक चांगला, खूप चांगला LNP यांचं पुस्तक आहे, बरोबर आहे. तुम्ही योग्य प्रश्न कसे विचाराल, बरोबर, तुमची कशी असेल, हा बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, आणि त्यांनी एक मस्त 7 ते 8 प्रश्न आहेत त्यांच्यामध्ये, बरोबर आहे. गोल्डन क्वेश्चन्स आहेत. ते जर तुम्ही विचारले तर डेफिनेटली समोरचा व्यक्ती विचार करायला त्याला भाग पडेल, आणि तुम्हाला जे बोलायचे, तुम्हाला जे सांगायचे ते सांगणं सोपं पडेल, बरोबर नाही. सेलिंग मध्ये मी नेहमी सांगतो, सेलिंग में नॉट ओनली टेलिंग नहीं करना है, अंडरस्टँड करना है, बात करना है, सवाल पूछना है. त्याच्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही उत्तर देऊ नका, काही प्रश्नाला प्रतिप्रश्न करा. ह्याच गोष्टी बऱ्याच लोकांना येत नाही. लोक ट्रेडिशनल पद्धतीने चालू आहेत. पूर्वी जो 2000 साली जो फॉर्म्युला वापरायचे काही लोक, तो 2010ला वापरला, 15लाही तोच वापरला, 2025लाही तेच चालू आहे. त्याच्याने होणार नाही. तुम्हाला नवीन सिस्टमला, नवीन आता टेक्नॉलॉजी आल्यात, नवीन पोरं आहेत, नवीन लोक आहेत, नवीन विजन मिशन आलेले आहे. तुम्हाला नवीन पद्धतीने लोकांना अप्रोच करावं लागेल, नवीन टेक्निक शिकवाव्या लागतील. आता बऱ्याचशा लोकांना सर इन्व्हाइट करायचं असतं गेस्टला, त्यांना इन्व्हिटेशनच येत नाही, म्हणून त्या माणसाचे गेस्टच नसतात. काही लोक खूप 1 to 1 करतात, पण त्यांना क्लोजिंग येत नाही, कारण त्यांना प्रॉपर क्लायंटला क्लोज करता येत नाही, बरोबर का नाही. असं आहे. काही लोक फॉलोअप नाही करत, जस्ट प्लॅन दाखवला, झाला, विषय भेटला, सांगितलंय माझा माणूस तयार आहे. अरे तयार आहे, पण तो येणार का तुझ्या सिस्टम मध्ये, त्याला बसून त्याला परत एकदा भविष्य दाखव, परत एकदा सांग, आणि फॉलोअप पण वेगवेगळ्या पद्धतीने दे. फक्त नुसतं मागं नको लागू. कधी तुझ्या कपड्यांनी चांगला फॉलोअप दे, कधी तुझ्या चांगल्या वागण्याने त्याला चांगला फॉलोअप दे. कधी बिझनेसच बोलू नको, फक्त त्यांच्या चौकशी कर, कसे आहेत सगळे, चांगले आहेत ना, मस्त आहेत ना, चला सर, सावंत सर तुम्ही भेटलात, आज एक कॉफी घेऊया मस्तपैकी, आणि सांगा त्यांना तुमचं रॅपो जुळवा, रॅपो मेंटेन करा, बरोबर नाही. ह्या गोष्टी या खूप कमी लोक करतात. प्रत्येकाला आता सक्सेस व्हायचंय सर, बरोबर, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. मग ह्या मानवी स्वभावाशी निगडीत आहे. मग मानवी स्वभावाला समजून घेणारं कोणतं पुस्तक आहे तुमच्या लेखी? खूप सारे पुस्तक आहेत, तरी काही मी तुम्हाला काय सांगतो. डेल कार्नेगीचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, अतिशय चांगलं, छान मित्र जोडा लोकांवर, हा लोकांवर मित्र जोडा, लोकांना प्रभाव पाडा, तो त्यांचं पुस्तक आहे. आणि अजून त्यांचे 3-4 पुस्तक आहेत. वक्ता कसा बनवा, चिंता सोडा सुखानी जगा, चिंता सोडा सुखानी जगा, लाईनच लागलेली, झिग झिगलरचे पुस्तक आहे. शिव ऍट द टॉप. त्याच्यानंतर शिवखेडा यांचं खूप फेमस पुस्तक, यश तुमच्या हातात. ते खूपच सुंदर, खूप सुंदर पुस्तक आहे. अफलातून भाषा आहे की ते कंटाळवाणं नाहीये. म्हणजे वाचताना म्हणजे कुणालाही कंटाळा, तो पुढे सरकत जातो छोट्या छोट्या बोधकथांच्या. नेक्स्ट आहे ब्रायन ट्रेसीला जर तुम्ही वाचलात तर वन ऑफ द टॉप इंटरनॅशनल गुरु आहेत. अफलातून त्यांची पुस्तक आहेत. तुमचा शोध तुम्हालाच लागेल नव्याने नवीन पद्धतीने. स्टीफन कवींचे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर जॉन मेसन म्हणून आहे. जॉन मेसनला तुम्ही वाचलं तर मग तुम्हाला अजून काही वाचायची गरज कदाचित नसेल, इतकं छान त्यांचं लिखाण मांडणी. त्याच्यानंतर अजून खूप सारे आहेत. रँडा बार्न आहे, जिने सिक्रेट आपल्याला सांगितलंय. जोसेफ मर्फी आहे, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, आणि त्या रिगार्डिंग अजून त्यांची मला वाटतं 20 वर्ष बडी सोच का बडा जादू, डेव्हिड शॉर्ट्स, हू मूव्ड माय चीज, स्पेन्सर जॉन्सनची पुस्तक आहेत. डोळ्यात अंजन घालणारं पुस्तक आहे, पॅरेबल ऑफ द पाईपलाईन. आपण सगळे बकेट उचलणारेच आहोत ना, नोकरी करणारे. म्हणजे आयव्हीओ म्हणून एक फील्ड गाईड आहे, खूप छान पुस्तक आहे, तो वाचणं गरजेचं आहे. असे बरेचसे पुस्तक आहेत. मग त्या ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर ही सजेस्ट केली जातात वेळोवेळी, आपल्याला वाचून आपल्यात प्रगल्भपणा निर्माण व्हायला मदत होते, माणूस म्हणून घडायला मदत होते खूप. आता एक बेसिक प्रश्न असा आहे, म्हणजे नेहमी मला पडतो की नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री सेलवर भर दिला पाहिजे की टीम बिल्डिंगवर भर दिला पाहिजे?
खूप कारण मी इंडिव्हिज्युअल चांगला सेल प्रश्न. करून करोडपती बनू शकेन की टीम बिल्डिंग करून त्या टीमचा बिझनेसवर करोडपती बनू शकेन, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. खूप छान तुम्ही प्रश्न विचारलात आणि अतिशय महत्वाचा आणि मोलाचा प्रश्न आहे. हम्म. इंडिव्हिज्युअल सेल करणं पण गरजेचं आहे, हो. जेणेकरून तुम्ही जर किरकोळ खर्च तुम्ही तुमचे- शिकारी आहात हम्म. तर तुमची शिकारीची ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. हो, हो. आणि मंकी सी मंकी डू इथंही लागू होतं का तुम्ही इंडिव्हिज्युअल ज्यावेळी सेल करता तुमची त्यावेळी तुमचा team- कॉन्फिडन्स एक नेक्स्ट लेवलला असतो बरोबर. कि शेयर अभी शिकार कर सकता है, तो बरोबर. मतलब शेयर अभी जिंदा है. हम्म. बराबर क्या नहीं? बरोबर, बरोबर. और शेयर जिंदा है तो फिर शेयर हमेशा ऊंचे कदमों से चलेगा, क्योंकि शेयर का क्या रहेगा कि मैं झुकेगा नहीं साला, टायगर जिंदा आहे. टायगर जिंदा आहे. हा. दुसरं आहे की दुसरं असं आहे की तुम्ही ऍज अ टीम तुम्हाला टीम बनवावीच लागेल. टीम बनवल्यानंतर काय होतं का तुमच्या टीम कडून कामाचे तास वाढतात. टाइम कंपाऊंडिंग. हा, टाइम कंपाऊंडिंग होतं. हम्म. टीम मध्ये लिडर्स बनतात. हम्म. एकटा दिनेश भोईर काही करू शकत नाही, एकटे सावंत सर काही करू शकत नाही. बरोबर. सावंत सरांना, दिनेश सरांना त्यांच्या टीम मध्ये 100 दिनेश, 1000 दिनेश उभे करावे लागतील. हम्म. त्यावेळी कमी वेळात जास्त काम बनेल, जास्त सेल होईल, हम्म. जास्त रिझल्ट येईल. टीमचे मोठे मोठे इन्सेंटिव्ह येतील. टीमचे मोठे इन्सेंटिव्ह आले का आपल्या आपोआपच येतात. हा, बरोबर. दुसरे का भला करोगे आपका लाभ 1000% बनने वाला है. बरोबर. हे मग इंडिव्हिज्युअल सेल पण महत्वाचं आहे आणि टीम बिल्डिंग पण अतिशय महत्वाची आहे. म्हणजे एक टू व्हीलरची ती दोन्ही चाके आहेत. हम्म. हे मी सांगेन तुम्हाला थोडक्यात. अच्छा, म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टीवर तितकंच गंभीरपणे भर द्यायला पाहिजे. लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याचदा नुसतंच सेलवर किंवा नुसतंच टीम बिल्डिंगवर देऊन चालणार नाही. बरोबर. दोन डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये एक वाक्य नेहमी म्हटलं जातं, तुम्ही टाइम अँड मनी फ्री, टाइम अँड मनी फ्री व्हा. तर टाइम अँड मनी फ्रीडम तर ठीक आहे, माझी टीम झाली, लोक काम करायला लागले, मी कुठेतरी अडकलो, कामात अडकलो किंवा कुठेतरी टूरला गेलो, मी फील्डवर नाहीये, पण माझी टीम काम करते, माझ्या घरी पैसा येतोय. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. तुमच्या पहिल्या धंद्यामध्ये पैशाचं फ्रीडम होतं, म्हणजे पैसा येत होता, तुम्ही त्याच्यावर नाराज नव्हता, पण टाइम फ्रीडम नव्हतं. त्यामुळे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये वारंवार सांगितलं जातं की तुम्ही एक 3 ते 5 वर्ष या व्यवसायाला देऊन उभा केला व्यवसाय की तुम्हाला नंतर काम करायची गरज पडत नाही. तुम्हाला ते जे काही इन्कम सेट झाले ते येत राहतं. तुम्ही आजारी पडलात काय आणि तुम्ही हयात राहिला नाही तरी तुमच्या नॉमिनीला येत राहतं. बिईंग अ ट्रेनर, तुम्ही स्वतःला टाइम अँड मनी फ्रीडम कसं मिळवून देणार आहात ते आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. कारण बऱ्याचदा लोक आम्हाला म्हणतात की अहो तुम्ही ट्रेनर्स बघा आम्हाला शिकवतायत टाइम अँड मनी फ्री व्हा, टाइम अँड मनी फ्री व्हा. समजा ह्या ट्रेनरला काही अपघात झाला किंवा तो या फील्डमधून बाहेर पडला तर मग त्याला कुठून पैसे येणार आहेत, असा खोचक प्रश्न विचारला जातो. चांगला त्याच्यावर तुमचं उत्तर काय असेल सर? मी ज्यावेळी या इंडस्ट्रीला सुरुवात केली त्यावेळी एवढा काही रिस्पॉन्स मला मिळाला नव्हता. आणि रिस्पॉन्स सुरुवातीला तेवढा न मिळाल्यामुळं मी अभ्यासाकडे वळलो. आणि अभ्यास करता करता एक पुस्तक माझ्या वाचनात आलं, रॉबर्ट टी कियोसाकी यांचं, रिच डॅड आणि पुअर डॅड. त्या पुस्तकामध्ये त्यांनी बऱ्याचशा चांगल्या संकल्पना सांगितलेल्या आहेत की गरीब बाप आपल्या मुलाला काय शिकवत असतो आणि त्याच वेळी एक श्रीमंत बाप त्याच्या मुलाला काय शिकवत असतो आणि त्याचा पुढे काय कसं कसे ते लोक ग्रोथ करतात. आणि श्रीमंत बाप त्याच्या मुलाला शिकवल्यामुळे त्या मुलाच्या माइंडमध्ये काय विचार असतात आणि गरीब बाप त्याच्या मुलाला शिकवतो त्यावेळी त्याच्या माइंडमध्ये काय विचार असतात आणि ते लोक दुनियेला कसं बघतात. तर ह्या गोष्टी आम्ही कंटिन्यू शिकत आलोय की तुम्हाला तुमचे ऍसेट कशी बिल्ड करायचे, पॅसिव्ह इन्कम तुमची कंटिन्यू कशी राहिली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकता 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 सुरुवातीला भले एवढा फ्लो नव्हता नेटवर्कमध्ये, परंतु शिकल्यानंतर समजल्यानंतर चांगला नेटवर्क बिल्ड झाला आणि त्याच्यातून बऱ्यापैकी उत्पन्नाला सुरुवात झाली. तर त्याच्या रॉबर्ट कियोसाकींनी सांगितलेलं आहे का तुम्ही लोकांना पैसे द्यापूर्वी स्वतःला पहिला पैसे द्या, म्हणजे काहीतरी तुम्ही सेव्हिंग करा, काहीतरी तुम्ही बचत करा. तर ही गोष्ट त्यावेळीपासून मी माझ्या माइंडमध्ये पक्की केलेली का काहीतरी आपण असं करूया जेणेकरून हळूहळू आपलं काम जरी कमी झालं किंवा आपण काम जरी केलं नाही तरी बऱ्यापैकी आपल्याला पैसे येत राहायला पाहिजे, म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट तुमचा कम्प्लीट व्हायला पाहिजे. बरोबर का नाही? तर त्या अनुषंगाने काही आमच्या इकडे गावात आमच्या रूम्स आहेत
आमचा गाळा आहे, मी स्वतः आमचा गाळा आहे, त्याचा मला रेंट येतो. कमर्शियल कमर्शियल गाळा आहे. काही खोल्या आहेत भाड्याने, काही छोटी मोठी पॉलिसी, काही SIP या ऑलरेडी करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमाने पैसा येत राहणार. जरी तुमचं प्रशिक्षणाचं हे कमी झालं किंवा मागणी कमी झाली, समजा कामं कमी झाली, तरी तुम्ही त्याच्यावर विसंबून राहिलेले नाही. तुम्ही तुमचा स्त्रोत, तुमची पाईपलाईन तुम्ही बनवून ठेवलेली आहे. बरोबर. हेच अपेक्षित होतं, कारण जेव्हा आपण लोकांना शिकवतो तर आपण स्वतः ते करणं गरजेचं आहे. तर शिकवायला पण मजा येते. बरोबर. ह्या सगळ्या घडामोडीमध्ये तुम्ही आता ट्रेनर म्हणून एस्टॅब्लिश होत आहात. तुम्ही मराठीमध्ये ट्रेनिंग घेता की हिंदीमध्ये घेता? आता बघा, आपला अखंड हिंदुस्थान आहे, भारत आहे आपला, तर बऱ्यापैकी जर मराठीमध्ये डिमांड असेल तर मराठी आपण मध्ये घेऊ, परंतु बहुतांश लोक हिंदी भाषिक आहेत आणि त्यांना हिंदीमध्ये बऱ्यापैकी सगळं हिंदी समजतात लोकांना. तर ऍज पर कंपनी डिमांड, कंपनी जर बोलली तर सर क्लिअर कट तुम्ही हिंदीमध्येच घ्या, तर आपण हिंदीमध्ये घेऊ. मी तुमचे काही व्हिडिओ पाहण्यात आले माझ्या, आणि तुमचं हिंदीवरचं कमांड खूप मला आवडलं. धन्यवाद. म्हणालात की मी 10वी पास आहे, फक्त पुढे 11वी म्हणजे कोर्स पण मी अद्याप सोडला. हिंदीवर तुमची कमांड कशी काय आली, आणि म्हणजे ते पण कोणाला त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळू शकतं? त्याचं कारण असं आहे की माझा जो हॉटेल व्यवसाय होता ना, त्यावेळी तिथे हिंदी भाषिक भरपूर यायची. अच्छा. कानावर सातत्याने हिंदी शब्द बोलत होते. ते सातत्याने त्यांच्याशी बोलणं, संवाद व्हायचा हिंदीमध्ये. मग त्यामुळे हिंदी मला बऱ्यापैकी त्यावेळी यायला. पण मी एकदम त्यावेळी लहान असताना थोडं मी त्यावेळी आरे तुरे. पण आपल्या मराठी भाषिकाची हिंदी म्हणजे तेरेको मेरेकोच असते ना, पण तुमची हिंदी तशी मला हे वाटत नाही. तेच मी तुम्हाला आता सांगत होतो. मी त्यावेळी तेरेको मेरेको करायचो. अच्छा. मोठ्या ज्येष्ठ लोकांना पण प्यारे आर्य असं करायचो. तर त्यावेळी मी लहान होतो. त्यावेळी मला ते माहित नव्हतं की आपण बोलण्यामधून सन्मान कसा द्यायचा, मान कसा द्यायचा, त्यांचा सन्मान वाढवायचा कसा, मान त्यांचा वाढवायचा कसा. तर माझ्या वडिलांनी त्यावेळी मला काही गोष्टी सांगितल्या, की तुमच्यासारखे काही सिनियर लोकांनी मला सांगितल्या की क्या रे, कैसा रे, ये भाषा वापरू नये. बरोबर. कैसे आप, मन दुखावणारी भाषा आहे. हा, मन दुखावणारी भाषा आहे. त्यावेळी ती मला माहित नव्हती, परंतु काही लोकांनी मला त्यावेळी सांगितली, समजावून सांगितलं. त्या मोठ्या कष्टाने तुमच्या जिभेला वळण लावलं. वळण लावण्याने अजूनही प्रयत्न चालू आहेत. ते तर करणारच नाही. पण मग तुम्ही काही हिंदी पुस्तकं पण वाचत असाल ना, त्याचा पण काही परिणाम झाला का? खूप सारी हिंदी पुस्तकं माझ्याकडे आहेत. म्हणजे ही माइंडसेट चेंज करणारी पण पुस्तकं हिंदीमध्ये पण आहेत ना? आहेत. आणि ती हिंदीमध्ये वाचल्याने ती हिंदीचा शब्दसंग्रह वाढत जातो आणि आपल्या हिंदी पॉलिश व्हायला लागते, नाही का? हो सर, निश्चितच. आणि हिंदी आवर्जून का हे करायला पाहिजे? कारण हा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ही देशव्यापी आहे, ही खरं तर जगव्यापी आहे. पण आपल्या चला इंडियन कंपन्या असतील तर कमीत कमी देशव्यापी तर असतात. मग आपलं नेटवर्क संपूर्ण देशाच्या संपूर्ण भागात जायचं असेल तर एक कॉमन लँग्वेज हिंदीच आहे आता, हिंदी सध्या तरी. आणि ती जर कर्णमधुर असेल तर तुम्ही देशातल्या कुठल्याही भागातल्या माणसाशी संवाद साधू शकता. 100% हे त्याचं हे आहे. तर चला, म्हणजे हिंदीमध्ये तुमचं आता आपण शेवटाकडे येतोय, समारोपाकडे येतोय. तर कंपनी चालकांसाठीचा हा प्रश्न आहे. म्हणजे जे कोणी कंपनी चालक ही मुलाखत बघतील त्यांना वाटेल की भोईर सरांना आपण बिईंग अ ट्रेनर, बिईंग अ स्पीकर, ट्रेनर हा शब्द मला जरा खटकतो. आपण काय वाघाला चाबूक मारून स्टुलावर उभं करत नाही. स्पीकर वक्ता. तर बिईंग अ स्पीकर तुम्हाला आम्हाला वापरायचं आहे, मीच वापरतोय असं गृहीत आहे. तर तुमच्या ह्या प्रशिक्षणाचे काय कसे विभाग आहेत, आणि म्हणजे तुम्ही काय सांगाल? तुम्ही फुल डे वर्कशॉप घेता, हाफ डे घेता किंवा काय घेता? त्याच्या पैशाचं तर ते डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशीच बोलू शकता, पण तुमच्या प्रशिक्षणाचं तुम्ही कसं प्रयोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती आमच्या. खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारला आणि मला सांगायला आवडेल की आमच्या प्रशिक्षणामध्ये ना 3 तासाचा पेपटॉक पण असतो, की त्याच्यामध्ये काय बऱ्यापैकी लोकांना प्रोत्साहित केलं जातं त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने, की यार पुढे जायचंय, मोठं व्हायचंय, तर तुमच्याकडे पैसा हा महत्वाचा आहे आणि पैसा मस्टच आहे. कारण 99% जी कामं आहेत, 99.99% जी कामं थांबलेली आहेत ही फक्त पैशामुळे, पैशाच्या अभावी थांबलेली आहेत. आणि जर तुम्हाला मोठा पैसा मिळवायचा आहे तर डेफिनेटली तुम्हाला जोशमध्ये येऊन, उत्साहात येऊन काम करावं लागेल. असं मरगळल्यासारखं साधारण एकदम राहून तुम्हाला काम होणार नाही. असाधारण बनने के लिए आपको असाधारण ऍक्टिव्हिटी करनी पडेगी. तर 3 तासाचा आमचा एक सेशन असतो, ज्या सेशन मध्ये आम्ही त्यांना ते
तो पॉवर टॉक देतो, जेणेकरून लोक करेंगे मरेंगे आगे बढ़ेंगे ह्या टाईप मध्ये आम्ही पेटवायचं काम करतो. पेटवायचं काम करतो आम्ही. असं आहे. त्याच्यानंतर एक दिवसीय सत्र असतं. एक दिवसीय सत्रामध्ये की पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हा एक सब्जेक्ट आहे की बाबा तुम्ही तुमच्या माइंडची अंतर्मनाची ताकद जर वापरली आणि पहिला लोकांना कन्व्हिन्स करण्यापेक्षा तुम्ही स्वतःला पहिला कन्व्हिन्स करा. लोकांना प्रशिक्षक करण्यापेक्षा तुम्ही पहिला स्वतः प्रशिक्षक. किती तासांचा असतो वर्कशॉप? हा 6 तासांचा असतो सर. म्हणजे जेवणाचे 1-2 तास सोडले तर मिळून टोटल 8 तासाचं ग्रेड. टोटल 8 तास आहे. हा एक टॉपिक असतो आपला. दुसरा आहे सेल्सवर. लोकांना सेल्स कळत नाही, लोकांना सेल्स करता येत नाही. त्याच्यावर खूप लोकांना अडचणी आहेत. लोक आज सांगतायत बेसिक लिस्ट काढा, हे करा, ते करा, इन्व्हिटेशन द्या, क्लोजिंग करा, ठीक आहे. पण त्याच्या आतमध्ये पूर्ण तुम्हाला प्रॉपर ऑपरेशन करता यायला पाहिजे. ते जर तुम्ही करू शकलात, ते जर तुम्ही तुमच्या टीमला कलाकारी शिकवली. एक्झाम्पल, तुम्ही आहात आणि तुमच्याकडे 100 लोकांची टीम आहे आणि ही 100 लोक जर प्रशिक्षित आहेत, हे लोक एकदम ट्रेन आहेत, तर हे लोक मार्केटमध्ये आग लावू शकतात. पण जर तुम्ही 100 लोकांना शिकवत नाहीत, तुम्ही स्वतः प्रशिक्षित नाहीत, तुम्ही त्यांना ट्रेनिंग देत नाही, तुम्ही स्वतः घेत नाही, तर ती 100 लोक तुमच्यावरती बोज आहेत. ते मरगळल्यासारखे कामं होणार नाही. पण त्यांना जर ट्रेनिंग दिलेली आहे, त्यांना जर सिस्टम सांगितलेली आहे, तर डेफिनेटली हे लोक फील्डमध्ये जाऊन मोठं काम करणार, मोठा रिझल्ट आणणार, धंदा वाढेल, बिझनेस वाढेल, जो त्यांनाही पाहिजे आणि तुम्हालाही पाहिजे. त्यासाठी आवर्जून तुम्ही लोकांना सेल्सची ट्रेनिंग द्या. प्रॉपर इन्व्हिटेशन, प्रेझेंटेशन, क्लोजिंग, फॉलोअप, सिस्टम, हे सगळं त्यांना शिकवणं गरजेचं आहे. हे तुम्ही त्याच्यासाठी फुल डे वर्कशॉप पूर्ण दिवसाचा असं आहे, ज्याच्यामध्ये सिस्टम पण तुम्ही घेता. सिस्टम पण आपण घेतो. असं आहे. म्हणजे हे मी डायरेक्ट सेलिंग कंपन्या, आज बऱ्याचशा लोकांच्या डायरेक्ट सेलिंग कंपन्या आहेत, मराठी असो, हिंदी असो, तर आणि प्रत्येकाला कंपनी काढण्याचा अधिकार आहे. असं काही नाहीये की कोणाची मोनोपोली यांनीच काढली पाहिजे आणि त्यांनीच काढली पाहिजे, असं काही नाही. पण त्यांना काही मर्यादा असू शकतात. काही जणांना स्वतः ट्रेनिंग घेता येत नाही किंवा हे येत नाही, पण तो त्यांची इच्छा असते की बाबा माझ्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर्सना चांगलं ट्रेनिंग मिळावं आणि चांगल्या ट्रेनर कडून मिळावं, ही अपेक्षा असते. म्हणून मी हा प्रश्न विचारला, जेणेकरून तुमच्याकडून त्यांना काय काय मिळू शकतं. याच्या पलीकडे काय तुम्ही एलडीपी वगैरे करता? एलडीपी पण करतो सर. आता तुम्ही विचार करा, 15-16 वर्षाचा प्रवास आहे आणि आज एवढी पुस्तकं मी वाचलेली आहेत. मी लाईव्ह कितीतरी ट्रेनर्सला ऐकलेलं आहे, भरपूर ट्रेनिंग मी अटेंड केलेलं आहे. त्यामुळे एवढा खजिना आहे, मला असं वाटतं की तो संपणार नाही. ते खजिना सुद्धा व्यवस्थितरित्या तो मांडता आला पाहिजे. खजिना असलेले बरेच लोक आहेत. पु ल देशपांडे साहेबांना एकदा कुणीतरी विचारलं की साहेब तुम्ही एवढं खूप सुंदर लिहिता आणि किती हुशार आहात तुम्ही, तेव्हा पु ल देशपांडे साहेब त्यांना म्हणाले, अहो या जगामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये माझ्यापेक्षा 10 पटीने 100 पटीने हुशार असलेली माणसं आहेत. मी लेखक म्हणून का प्रसिद्ध झालो, कारण मला ती मांडणी करता येते शब्दांची. राईट. त्यांना ती मांडणी जमत नाही म्हणून, नाही तर बुद्धीने माझ्यापेक्षा 10 पटीने प्रखर आहेत ते लोक. बरोबर. माझं यश त्या शब्दांची मांडणी करता येण्यात आहे. तसं मी हजारो पुस्तकं वाचली आहेत, पण मला जर त्याची मांडणी करता येत नसेल तर मी चांगला प्रशिक्षक होऊ शकत नाही ना. ऍब्सोल्युटली राईट सर. आणि हेही महत्वाचं आहे. बरोबर. म्हणून मी तो मुद्दाम प्रश्न विचारला, तुमच्याकडून त्यांना काय काय पॅकेजेस अवेलेबल आहेत, मग ते एलडीपी असेल किंवा हे असेल, जेणेकरून त्याचा लाभ ते घेतील ना. हो, आपल्याकडे सगळे ट्रेनिंग सत्र अवेलेबल आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतोय की जसं मी सरांना बोललो, आता 3 तासाचा आपला पेपटॉक आहे, 1 डे वर्कशॉप आहे, 2 दिवसाचा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, 3 दिवसाचा पण आपण सेशन घेतो. मग तो पूर्ण सेशन तो तुमच्या माइंडवरती असेल. पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती आपण तो 3 दिवसीय सत्र असतो. सध्या तरी एवढे सेशन आपले चालू आहेत, समजलं. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये तर माझ्याकडे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मी ऑलरेडी बनवलेल्या आहेत, जेणेकरून म्हणजे नेक्स्ट लेवलची तुम्ही प्लॅनिंग करू शकता तुमच्या आयुष्याबद्दल. गुड. तर आता आपण बराच वेळ झाला आणि गप्पा खूप रंगल्या. कुठेतरी कधीतरी थांबावं लागतं. या न्यायाला अनुसरून आता आपल्याला थांबण्याची वेळ झालेली आहे. तर हे होते आमचे मित्र दिनेश भोईर सर, आणि त्यांनी या प्रशिक्षण व्यवसायात चांगलंच पदार्पण केलेलं आहे आणि मी त्यांचे काही व्हिडिओज पाहिलेले आहेत. भाषेवर उत्तम पकड असलेली व्यक्ती आहे, प्रचंड वाचन आहे, प्रचंड खजिना त्यांच्याकडे आहे आणि योग्य शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद आहे. तर आम्ही त्यांचा नंबर आणि नाव देतोय खाली.
नेहमीप्रमाणे. तर तुम्ही त्यांना डायरेक्ट अप्रोच करू शकता. त्यांना अजून काही प्रश्न वगैरे विचारायचे असले तुम्ही त्यांना विचारलं तर चालेल ना सर? तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. त्यांचे काय फीज वगैरे आहे ते आम्ही इथे तर उघड करत नाही. तुम्ही त्यांना हे करू शकता आणि मला वाटतं ते वाजवीच फी घेणार असं मला खात्री आहे. कारण माणूस डाऊन टू अर्थ आहे आणि मला खात्री आहे जर तुम्ही यांच्या प्रशिक्षणाचा फायदा घ्यायचा ठरवलं तर तुमच्या व्यवसायात फार मोठं योगदान ठरण्यासारखं आहे. तर हा एपिसोड आता इथे थांबवायची वेळ झालेली आहे. तुमचं प्रेम आम्हाला लाभतंय, निश्चितच लाभतंय आणि तुमच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाय म्हणजे तुम्ही ते पाहताय, पण तुमच्या मित्रांपर्यंत नाही पोहोचलाय ना. म्हणून तुम्ही, आमचं आवाहन आहे की तुम्ही या एपिसोडला तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून हा खजिना त्यांच्यापर्यंत जावा. आणि त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, चांगल्या कॉमेंट्स द्या जेणेकरून आम्हाला हुरूप मिळेल आणि तो शेअर करा लोकांच्या समोर. आणि अशा चांगल्या चांगल्या व्यक्तींना तुमच्या समोर आणण्यासाठी आम्हाला पण तुमचं प्रोत्साहन द्या. पुन्हा पुन्हा तुम्हाला आम्ही भेटतच राहणार आहोत. या इंडस्ट्रीतल्या, विमा इंडस्ट्रीतल्या, ट्रेनिंग इंडस्ट्रीतल्या, संमोहन इंडस्ट्रीतल्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यशस्वी लोकांना तुमच्या समोर आणून त्यांच्या मनोगतातून तुमच्या समोर चांगला खजिना उलगडून दाखवण्याचा हा आमचा घेतला वसा आम्ही टाकणार नाही. आणि त्यामुळे तुमच्या प्रेमाची, शुभाशीर्वादाची आम्हाला नितांत गरज आहे. तर पुन्हा भेटण्यासाठी आता इथे थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच.